सर्व आहे सर्व आहे तुझे बाई दुकान सेवा आहे सर्व आहे तुझे पायी सुख आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व हेलो एक माइक लावून द्या राम कृष्ण पापा है सुखधारी हो तो हर विचार पड़े
तुमचा आवाज जबरदस्तच आहे. तुम्ही म्हणजे अगदी पुढेच वाजवताय. चला ठीक आहे, वाजूया. दोनदा टाळ, दोनदा बघा, दोनदा टाळ. हॅलो. हरिभक्त पारायण साईनाथ पाटील कोळगावकर समोर म्हणतील, हिराजी पाटील लिंगीकर महागाम. अवघे जी त्रैलोक आनंदाचे आता, अवघे जी त्रैलोक आनंदाचे अवघे चित्ते लोके आनंदाची आता, अवघे चित्ते लोके आनंदाची आता, अवघे चित्ते लोक आनंदाचे अवघे चित्ते लोक आनंदाचे अवघे चित्ते लोके आनंदाची आता, अवघे चित्ते लोके आनंदाची आता, चरणे जगन्नाथा चित्त ठेला, चरणे जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ
बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ माय जगन्नाथ जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन अनाथ जनार्दन अनाथ जगन्नाथ
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो ज्योत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाश मणे निवृत्तिदासु अवधारे सोजी पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरी चरण संताशिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी स्वसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे वात्सल्यपूर्ण शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा 3 चरणाचा जगाच्या मालकाचं अस्तित्व व्यक्तिमत्वाला किती आनंदी बनवतं आणि किती पात्रतेपर्यंत बनवतं याचं चिंतन करणारा अभंग। नाथ बाबा सांगतात जगाच्या मालकाला मायाप मानायचा स्वभाव झाला आणि तो इतका कारणी लागला की पाहिलं तिकडे आनंद स्वरूप निर्माण झालं। जगाच्या मालकाचं नामचिंतन मला इतकं परिपूर्ण घडवतं हा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी हा अभंग आहे। गणरायाच्या दारामध्ये आज सार्वजनिक गणेशोत्सव पाळज या पुण्यभूमीवर नवसाला पावणाऱ्या या गणपतीच्या गणरायाच्या दारात आता कसं आहे ना ज्यांचं नावच गणपती आहे तिथे संख्येला कमी नाही कारण लोकमान्य टिळकांनी हा जो सोहळा उभा केला आता थोडासा आपण विचार करूया 33 कोटी देवेत प्राणप्रतिष्ठा करायला पण लोकमान्य टिळकांनी गणेशाचीच प्राणप्रतिष्ठा केली काहीतरी कारण असेल की नाही बघा गण म्हणजे संख्या आपण म्हणतो गणती करू नकोस गणना करू नकोस गण म्हणजे संख्या आणि पती म्हणजे मालक गणराया म्हणजे संख्येचे मालक आहेत सरळच सांगायचं म्हटलं तर पाळजकर माणसांना एकत्रित ठेवायची ताकद त्या गणेशाच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली कारण त्यांना समाज एकत्रित करायचा होता धर्मभेद मिटवायचा होता जातभेद मिटवायची होती माणसांची सामर्थ्यता वाढवायची होती म्हणून गणरायाची प्राणप्रतिष्ठा कारण ते शेवटी गणेश त्यांच्याकडे सामर्थ्यच तेवढं आहे की त्यांच्या कृपेशिवाय आमच्या सारख्याचं तर काहीच खरं नाही माझं ज्ञानोबाराय ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात सर्वज्ञ ज्ञानोबाराय म्हणतात देवा माझं कितीही ज्ञान असावं पण ते ज्ञान जर पुढच्यांच्या मतीपर्यंत पोहोचू द्यायचं असेल तर मला तुझ्या कृपेशिवाय पर्यायच नाही देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाश माझा अर्थ पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हालाही अनुभव असेल आमच्यापेक्षा काय अहो लाखो पटीनं माणसं हुशार आहेत पण फक्त बोलता येत नसल्यामुळं त्यांचं ज्ञान समाजासमोर येत मग ते वाचस्पती कोण असतील तर ते गणपती आहेत त्या वाचस्पतीचा आशीर्वाद एकदा मिळाला की माणसाकडे ज्ञान जरी कमी असलं तरी ते पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचतं म्हणून माऊली म्हणतात मी ज्ञानेश्वरी सांगेल खरं पण माझी ज्ञानेश्वरी पुढच्याला कळण्यासाठी गणराया तुझ्या आशीर्वादाची गरज आहे हा तूच आहेस जो माझी ज्ञानेश्वरी पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचू देणार आहेस मग तू कुठलंही रूप घे देवा मग तो पांडुरंग स्वरूप असू दे तो राम स्वरूप कृष्ण स्वरूप विष्णू स्वरूप तू कुठलंही स्वरूप असू दे मला माहित आहे तुझा प्रत्येक अवतार माझ्या उद्धारासाठी आहे ज्ञानोबा तुकोबा जनाई मुक्ताबाई कोणीही असू दे तुझा अवतार फक्त माझ्यासाठीच आहे कारण तू माझ्यासाठी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत तू माझ्यासाठी काहीच बाळगत नाही बाबा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु माऊली म्हणले तू काहीही होतोस आमच्यासाठी माऊलींचं मत आहे तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सुद्धा रक्षिता आपदी आमोते गुरु बंधू माय बाप सगळं होतोस बाबा पण आमचं रक्षण करायला काही विसरत नाही आणि मला सांग
ज्याचं रक्षण जगाचा बाप करतो त्याला काय अवघेची त्रैलोक्य आनंदाची. कारण तो कुठेही गेला तरी मला माहित आहे विठ्ठल जयी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आता बरीच माणसं म्हणतात जो दिसत नाही त्याला मानायचं कसं. लोकांचं फार मत आहे बरं का देवाविषयी. हा पण तुम्हाला खरं सांगू का देव आवडायला भाग्य लागतं बरं का. मत माझं नाहीये. ज्ञानोबाराय म्हणतात तशी दुसरीची वाट न पाहता पैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं वर याचा अर्थ कृपांकित करावं आशीर्वाद द्यावा तेव्हा कुठे माणसाला देवाची आवड लागते. नाही तर लय अवघड आहे हो देवाची आवड लागायची. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तेव्हा कुठे माणूस देवाला मायबाप म्हणतो. नाही तर आपल्या आपल्यातच चाललंय सगळं. आपली परिस्थिती अशी आहे ना दादा आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. माऊली म्हणले स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं जन्माला आली यांना देव कळायचा जरा अवघडच आहे की नाही. आणि कसं देव कळणार आहे. मी एक साधं विचारतो तुम्हाला पाळसकर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने आम्ही तरी समजून सांगायचा. अहो ज्याला घरात माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या श्लोकात न कळणार आहे. पटतंय का तुम्हाला. तुम्ही आहात ना मग आनंदाने बसा. तुम्ही बसलाय खरं पण माझ्यावर उपकार केल्यासारखे बसलाय तुम्ही महाराज. तुम्ही असं एकदम असं ऍटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल. येणार नव्हतो मी एवढ्या घर तुझं नाव ऐकून आलोय तू बोल बघतोय कशी करते बोल. असं ॲरोगंटली बसू नका. आनंदाने बसा. फील द मुवमेंट. हे कीर्तन पुन्हा नाहीये दादा. आनंद घेत चला. पण साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. भाऊ आहात तुम्ही माझे वडिलासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही. हो की नाही. एक काम करा कीर्तन झाल्यावर तुम्हाला माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते पण बोला. हा ना तुम्हाला वाईट वाटायला असं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाबा पण बोल. माणसांना सवय लागली. आमच्या महाराष्ट्रातली माणसं घेतल्याशिवाय बोलत नाही महाराज. हा सवय लागली त्यांना. काय देव कळणार आहे मला कळतच नाही आपल्याला. 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपण कसा गणराया पावणार आहे आपल्याला. अवघडच हो आपलं जरा नाही का. खरंच अवघड आहे. आपली परिस्थिती कशी माहित आहे का. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. विनो तरी कोणासाठी बाबा खरं सांग. पण मी काय म्हणते ज्यांना पटलं त्या 2-4 जणांनी वाजवली. बाकीच्यांना काही जीएसटी लागत होतं का टाळी वाजवायला. अरे तेवढी टाळीच आहे विदाऊट जीएसटी तेवढी वाजवायचं आपली. बाकी सगळ्याला जीएसटी लागला आपल्याला की एवढी एक टाळीच आहे. गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स रहित आहे. वाजवायचं रे. टाळी वाजवणं मोठ्या मनाच्या माणसाचं लक्षण आहे. पण खरं सांगू का दादा महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. मी शहाणा या भ्रमातच माणसाचं आयुष्य दुःखी होत चाललंय. नको देवा कितीतरी दुसऱ्यालाही चांगलं म्हणायला शिकू द्या आम्हाला. सांगा ना पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही. हो की नाही ग मा. हो तुम्हाला माझी भाषा कळतीये ना. भाषा कळतीये ना माझी. शब्द ऐकू येतात ना. मग आनंद घ्या. तुम्ही तर आवर्जून घ्या. हा हसू वाटलं मोठ्यानं हसा. यांचं काय यांना कुठेही हसायला भेटतं. हे काय बसलं टपरीवर यांचं हे अवघड आहे. आपलं अवघड आहे ना माय. आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने हसावं का. आपलं अवघडच आहे माय. हे माहेर आहे तुमचं. इथं बिंदास. हसू वाटलं हसा रडू वाटलं रडा. माझं एक वाक्य गांभीर्यानं घ्या. देवाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि देवाच्या दाराशिवाय कुठेच रडायचं नाही. कारण त्याच्याशिवाय आपला कुणी नाही आणि त्याच्याशिवाय कुणी ऐकून घेणार नाही. खरंच हे समाजासाठी नकोच दादा. आणि लोकाला तर आपली पडती बाजू कधीच दाखवायची नाही. आपल्या घरात किती प्रॉब्लेम असू द्या समाजासमोर ताठ मानेनच उभं राहायचं. लोक गैरफायदा घेतात रे आपल्या कमकुवतपणाचा. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला जगाला सांगायचं. तुम्ही म्हणाल सांगायचं कोणाला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ त्याला सांगूया ना. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. तो ऐकेल ना. तर त्याच्यासारखा प्रेमळ कोण आहे मला सांगा. भगवंतासारखा प्रेमळ कोणी आहे का. अहो पितामहा भीष्माने वचन घेतलं काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही. मी अर्जुन मारणार म्हणजे मारणारच.
अर्जुनाला मारायचा पण भीष्माने केला याची चिंता कृष्णाला वाटायला लागली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, रूम मध्ये गेले आणि अर्जुनाला जाग करायचा प्रयत्न केला. अर्जुन मात्र घराघर झोपलेला, चेहऱ्यावर आनंद असा जसं काय युद्ध जिंकून आलाय. देवालाही कॉम्प्लेक्स वाटायला लागला, जलसी वाटायला लागली. अरे बाबा, जेवढा आनंदी तू आहेस अर्जुना तेवढा तर मीही नाही, हो की नाही? अरे एवढा सुखी कस काय रे बाबा? ज्या लोकांना आपलं मानलंस ती लोक जीव घ्यायला बसली आहेत तुझा. अरे ज्या लोकांना नातो गोतो म्हणलास ती नाती गोत्यातलीच माणसं जीवावर उठलेत तुझ्या. हा, सैन्य त्यांच्याकडे, बल त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे, तुझ्याकडे इनमिन फक्त मीच. तुला कशाचीच काळजी वाटत नाही. त्या भीष्मांनी तुला मारायचा पण केलाय, तुला झोप तरी कशी लागली अर्जुना? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पाळसकर. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागाय त्याला कशी झोप लागणार नाही? माझ्यासाठी तू जागायस ना, मी काय चिंता करावी? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, मग अवघेची त्रैलोक्य आनंदाची. जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहे, मला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे, तू काहीच कमी पडू देणार नाहीस मला, मग मी कसा खुश राहू नको? आता काही काही माणसं विचारतात, ताई फार परमार्थ केला पण सुख नाही लागलं, कारण तुमचा परमार्थ चुकला. तुम्ही परमार्थ स्वार्थ ठेवून केला. आपला परमार्थ फार खतरनाक असतो. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव पुन्हा बोंबलायचं देवाने वाटोळ केलं देवाने, आणि तू नाचला त्याचं काय? नवल वाटतं मला माणसांचं. आखाडात पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. तुम्हाला असं वाटतं का श्रावणात 1 महिना पाळलं की आखाडात जेवढी बोकडं तुम्ही हाणली त्याचं पाप जाते? लक्षात राहतं ना देवाच्या गेल्या महिन्याचं कुठं फेडाल? तेही कुठेतरी फेडावं लागतं की नाही? बरं, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान करतात ही माणसं. पार्टीला गेल्यावर स्टेटस ठेवतात, तो ही मांसाहाराचा स्टेटस ठेवतात. आज आम्ही पोरं पार्टीला गेलो, ही स्टेटस ठेवा. बरं, इतका आता ऊत आलाय त्याला, आमच्या भागात तर लयच ऊत आलाय. नात करती काय, यावंच लागतंय. हा, कुठून खोटं बोलायचं नाही. आता यांना कोणी सांगावं? सगळीकडे खोटं झालंय, फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर सत्य कुठंच राहिलं नाही. बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा, कसं खोटं बोलायचं नाही? बर, समाज असा आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे हे मी नाही म्हणत, चाणक्य सांगतात. चाणक्य नीतीमध्ये ही अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. बरं, मला इमानदारीने सांगा, आपल्या पाळस मधला गणराया काय आणि लालबागचा राजा काय, हे दोघं वेगळं आशीर्वाद देतात का? तरी सुद्धा सेलिब्रिटी पॅटर्न तिकडे असल्यामुळे गर्दीचं प्रमाण सुद्धा तिकडे जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे, हो की नाही? तिकडे हिरो हिरोईन जातात म्हणून आम्ही बी गेलोच पाहिजे महाराज. तिकडे ते आम्ही का नाही जायचं? नाही देवा, असं नसलं पाहिजे. मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना इतकी विचित्र आहे ना देवा. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हे नको बाबा, कल्पनेची बाधा नवो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी नाहीये, त्याचं कारण आहे. माऊली म्हणतात आमची अवस्था अशी आहे, हे किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू म्हणजे साप. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. आता अंधारात जर सापासारखं काही हल्ल्यासारखं दिसलं, तो साप नसला तरी माणसाला भीती. अवस्था तशीच आहे. खरं काहीच नाहीये, पण आम्ही घाबरतोय का तर आमचं कर्म चुकतंय. आमचं कर्म चुकल्यामुळे आम्हाला भगवंताची भीती वाटतीये. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिक जगायला शिकू त्या दिवशी भगवंत आमच्या घराची चाकरी करेल हा विश्वास आम्हाला असेल. प्रामाणिक जगलं पाहिजे. काय प्रामाणिक राहिलंय मला सांगा? काही नाही. आपल्याकडे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. गाव पेटलं तरी चालतंय तिकडे आपल्याला. काय प्रामाणिकपणा राहिलाय आपल्याकडे? काही नाही बघा दादा. देव देश धर्म आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतोय. देवाचाही वापर आहे, देशाचाही वापर आहे आणि धर्माचाही वापरच आहे. नाही तर मला सांगा, जातीवर कुठं देव असतात का? आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, उरल्या सुरल्याचा इठोबा, तो बिचारा सगळ्याचाच आहे महाराज. तो काही म्हणत नाही उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या.
अवघड झालं हो. तुम्हाला हे कुणी सांगा, गणराया तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही. आता नीट ऐका, तुम्ही बसलाय, मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. यात काही कमी मोठेपणा आहे का? अगदीच तसं भगवंताचे 24च्या 24 अवतार ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असं देवात कधीच असू शकत नाही. पण आमची बुद्धिमत्ता अशीच आहे. आमचं पाप आहे ना की आम्हाला देव कळत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, गर्दी होती, बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाठ कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. हे तुका म्हणे नाड तुका म्हणे नाड पाप ठाके माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं? अहो मायबाप अहो, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप पाहिजे? राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, परमात्म्यासारखा पांडुरंग पाठीमागे आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही, तरी 12च वाजलेत. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? तुम्हाला आनंद घेता येत नाही रे दादा. तेच तर मी सांगतेय, माऊली तेच तर सांगतायत. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविना धावया न पावी कोणी. असं कसं तुम्हाला देव आवडत नाही? अरे अरे आजकाल तरी आपलं खेडेगाव तरी बरं, आपला मराठवाडा तर त्यातली त्यात खूपच छान. महाराज परमार्थ सामर्थ्याने करावा तर मराठवाड्यानेच करावा. मराठवाड्यासारखा परमार्थच नाही दादा. फारच सामर्थ्यवंत परमार्थ करतात ही मंडळी. खरंच हो, कष्ट करता तुम्ही. बरं 99% म्हणलं तरी चालेल, पण 90% म्हणूया. 90% आपल्याकडे शेतकरी आहे. बाकी काही आपण फार मोठे व्यापारी, आपले काय गुंट्यावारी जमिनी इकले असंही आपलं काही. हळदीवर कापसावरून सोयाबीनवर चाललंय आपलं सगळं महाराजवर. काय तर काय आपल्याकडे, पण तरी सुद्धा मोठं फार मन बघा आपलं. खरं सांगते तुम्हाला दादा, फारच गोड माणसं आहात तुम्ही. थोडं समजून घेतलं ना की बस तुमच्यासारखं आयुष्यच कोणाचं नाही बघा. काही नाही लागत हो दादा भगवंताला, खरंच काही नाही लागत. अट्टहास करूच नका कुठल्या गोष्टीचा. आपलं काय झालंय माहित आहे का? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. आपण जसे प्रेमळ आहेत ना तसे थोडे असे साधे पण आहे. आपण पटकन विश्वास ठेवतो कोणावर आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं नसतं, होत नसतं. अशी जर महाराजांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असती जगाला. ही प्रथा नसती राहिली पाणीग्रहणाची. बरं भाषा माझी नाही हो दादा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे मत आहे तुकोबारायांचं. बरं तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्या दिवशी कल्पना नाकाराल, असत्य नाकाराल, त्या दिवशी आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल. बरं सत्य काय? देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकी खरं काहीच नाहीये. त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. गणपतीचा भाव महत्वाचा आहे, त्याची सजावट नाही. गणपतीवर तुम्ही किती खर्च केलाय हे तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. त्यात भावही असू द्या ना. बरं अशा धर्मात जन्माला आलो दादा, कौतुक वाटतं मला आपलं. खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे ना त्याला हिंदू म्हणावं. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो दादा. भाग्यवान माणसं आहे रे आपण. सांगा ना तुम्ही, त्या गणरायाला देव आपल्या भक्तिभावानेच केलं ना आपण. ही ताकद जर आपल्यात आहे तर काय हरकत आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आपण आनंद नाकारतोय कारण आपण असत्य स्वीकारतो. काही लागत नाही माय, काही नाही. मोठं मन लागतं. म्हणलं की नाही तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. लक्षात आहे ना? तो विषय राहिला होता ना दादा, हे की नाही? पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. बसलेले मायबाप, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं
तरी बाप्पा भेटेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली ठेवा. एवढा मोठ्या मनाचा स्वभाव ठेवला ना काहीच लागत नाही. पण हे मी नाही म्हणत, माझं ज्ञानोबाराय म्हणतात. शास्त्रवेद पाठ असले म्हणजे माझ्या नजरेत ज्ञानी नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त नाही. माऊली म्हणतात माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी कोण असेल, प्रत्येक कणात ज्याला परमात्म्याचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तोच ज्ञानी आणि तोच भक्त श्रेष्ठ आहे, ज्याला समभाव दिसतो. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. माऊली म्हणले तेच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी, ज्याला ज्ञात आहे सर्वा घटी राम देहा देही एक. कारण ह्या गणरायाचं 10 दिवसानं विसर्जन होईल, पण एकदा गणराया इथं बसवले की हे मात्र आपण गेल्याशिवाय जाणार. इथं बसवायचं आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे देव आहे देव आहे. पण काय झालं, 4 पुस्तकं आम्ही जास्त वाचली आणि ज्ञानेश्वरीला कमी समजायला लागली, हो की नाही. आजकाल शिकले सवरलेल्या माणसांना विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. ती माणसं आपल्याला शिकवतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हां, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15 दिवस शिकलात तरी इंग्लिश येऊन जाईल तुम्हाला, पण 15 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायचं सामर्थ्य येईलच, हे मात्र आम्ही सांगू शकत नाही दादा. इंग्लिशचं काय घेऊन बसला दादा, शास्त्रज्ञ वगैरे. अरे वेड्यांनो, या बल्बचा शोध 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने वेस्टर्न कल्चरने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. आता या पद्धतीला हेही कुणीतरी सांगा, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेश प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हा वारकरी संप्रदायाला मिळालं. अजून काय भाग्य पाहिजे सांगा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा विश्वासाचा लय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे घाई आहे. तुम्हाला आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट असं लागतं महाराज. तुमचा देवावर विश्वास फार कमी आहे. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतं खत घालतं झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं, ते रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं झाड, तरी झाड वाढत नाही ताई. ते कसं वाढेल मूर्खा. अरे धीर धरतोस की नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आनंदालाही थोडासा वेळ लागतो की नाही. आणि कधीच कोणाच्या परिस्थितीची मस्करी करायची, त्यात आनंद मानायचा नाही. हा माय, आज जर तिच्या अंगावर 100ची तुमच्या अंगावर 1000ची साडी आहे तरी गणरायाची कृपा आहे. पण जर तुम्ही तिच्यावर हसलात तर काही दिवसांनी अशी वेळ येईल तिच्या अंगावर 10,000ची असेल आणि तुमच्या अंगावर फाटक्या पदराची असेल. हे दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्याच्यामुळे कर्म सत्य ठेवा. कोणाच्या परिस्थितीची मस्करी करून आनंद मिळवायचा नाहीये. मी स्वतः आनंदी झालो पाहिजे. आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकाला आनंद द्याल. लोकांचं वाटोळं करून आनंद भेटत. लोक सहज म्हणतात ते नरकात गेलं की तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीत्यात म्हण, काप्यात म्हण. खरं आहे का मला माहित नाही, मी नाही गेले, मी खरंच नाही ना. गरुड पुराण सांगतं असं असतं असतं, म्हटलं असणारच ते. पुराण सांगतंय म्हणजे खरं आहे. पण मी खरं सांगू का, मेल्यावर नरकात जाल की नाही याचं माहित नाही. पण जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मरून नरकात जायची गरज नाही. त्याचं आत्ताचं आयुष्य नरक आहे, खरंच नरक आहे. त्याला दुसऱ्याचं सहन होत नाही ना. हा काय जाईल. आणि खरं सांगू का, प्रामाणिकपणे संसार करा तुम्ही, देव तुमच्या संसाराची राखणदारी करेल. त्याला काही फार वेगळं करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आला बाबा आसोनी काही नाही, माय काही नाही लागत. तुम्ही फक्त नवऱ्याला जीव लावा, देव तुम्हाला जीव लावतोय. तुम्ही देवाला सुद्धा लावू नका, नवऱ्याला लावा फक्त. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आले की नाही. काय केलं तुकोबांच्या पत्नीनं, फक्त नवऱ्याला जीव लावला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे.
ते संत होते, तुम्ही काय. मला वाईट वाटतं दादा, लय वाईट वाटतं. बाप्पाच्या दारात सांगते मी, लय चांगली माणसं आहे आपण, पण बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो की वाईट वाटणारच ना दादा, हे की नाही. पैशाचा माज करून स्त्रीचा अपमान करणं कितपत योग्य आहे. पण कोण रे दादा आपण. अरे शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहाँ बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रू है, पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी न डाले, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणली क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. विचार माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. आपल्या नजरेत तेवढीच खरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. नाही तर काय जगण्यात मजा हो. का नुसतं बोलायचंच, यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः, बोलायला राहिलं. हे वागायला कुणी नाही, फक्त बोलायचं. पण बाईचा अपमान कसा करायचा हे आमच्याकडनं शिका. अवघड आहे हो. काही लागत नाही रे बायकांना, काही लागत नाही. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, आयुष्य आराम कमी द्या, पण जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीचा 4 माणसात कधी अपमान करत नाही, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते. एवढी ताकद तिच्याही मनगटात असते. आणि सन्मान वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, है की नाही. बायांचं सगळं झोंबतो तुम्हाला. कीर्तन मरू द्या तिकडं महाराज बरं का. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको हो तुम्हाला. आम्ही असं कसं हो दादा, काहीतरी आमचाही सन्मान करत जा की. बरं माय, मी काय खोटं बोलले का. संसारात तुम्ही सगळं कोणाच्या जीवावर सोडून येता. सासरी कोणाच्या जीवावर सोडता सगळं. ते माहेर कोणाच्या जीवावर सोडता तुम्ही, कोणाच्या विश्वासावर. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटलं आपलं, सॉरी झालं, येईल अक्कल माझी मला. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो. हा, नवरा लागतो की नाही, मालक लागतो की नाही. आम्हा वैष्णवांचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक एकदा पाठीमागे उभा राहिला ना, मग आमच्या सारख्याला काहीच कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दुःखाला आनंदात बदलतो. फक्त आमचा मालक आम्हाला भेटला पाहिजे, बस काहीच लागत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी, शहाणा तो धनी घेत. मालक शाना भेटला पाहिजे. मग काय. माऊली म्हणतात, राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आम्ही पाहिजे ते मिळवतो, फक्त मालक मात्र पंढरीचा असला, मायबाप मात्र पंढरीचा असला. त्याला सर्वस्व केलं ना, मग नवराई तूच, मायाई तूच, बापही तू. जनाई म्हणते मला काहीच वाटत नाही संसाराचं. जनाबाई म्हणतात मला संसाराच्या दुःखाचं काहीच वाटत नाही, कारण मला माहित आहे माझी माय माझ्यासाठी धावत येणार. कोण आहे ती माय. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई,
त्यांना महाराज. काय नाही, तू मायबाप हो फक्त आमचा. मग काय, तुकोबांना 2 बायका, लक्षात आहे ना. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. पहिली पत्नी रखमाबाई दुष्काळात अन्न करून गेल्या, दोन्ही श्रीमंत घरच्या पोरी. आता ही जी जिजाबाई मी म्हणतीये ना, आवली टोपण नाव त्यांचं. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. किती? 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं महाराज. 1.25 एकर ऊस तुमच्या सासऱ्याचा, पण काय नाचती तुमची बायको महाराज. 3600 एकर काय मोठं मन, कसा देऊ येणार नाही एवढं कर्म चांगलं असल्यावर. पण तुकोबाराय गरीब होते असं नाही. गांभीर्यानं विचार करा, दुसरी पत्नी जर एवढ्या श्रीमंत घरची यांनी दिली म्हणजे तुकोबाराय गरीब असतील का? 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचे. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. तुकोबांनी 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं 2 भाऊ बाकी आहेत अजून. तुकोबांनी भावाचं खाल्लं नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. मग काय 25 बैलगाड्या, अशा पोत्यांनी भरलेले कर्जपत्र. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. आळसकर, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. इतकी श्रीमंती जगद्गुरु तुकोबांच्या दारात होती. गरीब नव्हते ते, पण त्यांची भाषा बघा ना. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. ते तुकोबाराय म्हणतात अनाथ आहे मी, अपराधी आहे मी, पतित आहे मी. आणि आपण म्हणतो सरपंच आहे मी, माजी सरपंच आहे मी, सदस्य आहे मी, अध्यक्ष आहे मी. अरे खोटं खातो बाबा. एवढी मोठी माणसं अनाथ अपराधी म्हणतायत, तुझ्या पदाला काय करायचं? आणि सगळा दिखावा बघा, काही खरं नाही राहिलं. कला लाखो माणसाची बघत एका माणसानं घातली. प्रत्येक माणसाला गंध लावून जेव घालायचा. मला कौतुक वाटलं. मी म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे. लाखो माणसाची पंगत दिली. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, त्यानं काही चांगल्या मनानं दिली नाही. इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतिवल्या ती, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणलं गंध लावून खाऊ घालतोय. ती म्हणला ती कसं आहे, एकदा आल्याला पुन्हा आल्यावर कळावा म्हणून गंध लावतोय महाराज. तो अंदा जीवन जाऊन नये म्हणून निशाणी आपलं काय करायचं हो अशाला. हे असं नसावं देवा. मी करावं, बोभाटा करू नये, उगा असत्य सांगू नये जगाला. हे तर परिस्थिती अशी आहे, अख्ख्या कोरोनात साहेबानं किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला बाबा, ते फोटो काढणाऱ्याचा जीव गेला महाराज. बरं का, ही माणसं करतातच नावासाठी बघा. हे नको देवा. मी करावं तुझ्यासाठी, मी करावं माझ्या समाधानासाठी, मी करावं हितासाठी, बोभाट्यासाठी, प्रसिद्धीसाठी. मग काय काय सांगावी ताकद दादा. ती जिजाबाई एवढी श्रीमंत घरची पोर फाटक्या डोळ्यावर संसार करायची तुकोबांचा. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबांनाच, मग स्वतःला. एक दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या जिजाबाई, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का माऊली तुम्ही? तुम्ही शेतकरी आहात का? शेतकरी हात वरी करा. शेतकरी वा, तुम्ही प्राऊड फार्मर रे, घ्या खाली. हा, तुम्ही शेतकरी आहात याचं कौतुक करा. अरे शेतकऱ्याची पोरगी मी दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्या शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं तर शेतकरी. आमच्या बाप्पाची साईज कमी का असना, पण आमचा बाप्पा कष्टाच्या पैशानं आणलेला असतो माणूस. त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान नाही, शेतकरी आहे. बरं, व्यवहारिक विचार करा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. तुळशीची माळ, कपाळाचा गंध स्वाभिमानानं मिरवणारी पोरं शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात कोणाचं मायबाप? पैशावाल्याचं, नोकरीवाल्याचं, जागीरदाराचं. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही श्रीमंत आहे की दादा. आम्ही आमचा बाप फाटक्या धोत्रात का सांभाळे ना, पण आम्ही आमचा बापाच्या घरातच सांभाळतो. एवढे चांगले संस्कार आम्ही दादा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का?
मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, जर पाणी नसेल तर शेतकरी काटा कशानं बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावते. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. आई काटा मोडला जिजाबाईला, हो, पण त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, त्या पंढरीच्या आईला. तिच्यासारखी मायच नाही बघा. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कसं पाहतो तुझ्या जगी तो उभारी लक्ष्मी सावली जन्मभरी तुझ्या जन्मभरी तुझ्या विठ्ठलाचे येत असेल म्हणायला तर बप्पाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं तिला, कळलं भारीच बरं का, थोडं प्रेमाने. पाहुली पाहुली दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी नाना माझं तो पासरी नाना माझं पासरी तुम्हाला काय टोचतो होय देव, टोचतो बेसतो नाही. ह्यांना ही गवळण जमत नाही. ह्यांची गवळण वेगळी आहे महाराज. ह्यांची गवळण तुझ्यासाठी घे, घालून हाणलं पाहिजे ह्या गवळणीला महाराज. असल्या गवळणी तुम्हाला लागतात. तुम्हाला अशा कशा गवळणी जमतात हे की नाही? वाजवा टाळी.
2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं त्याचं आयुष्य किती आनंदी असेल. काय विचार करणार तुम्ही त्या आनंदाचा? सांगा ना. अवघेची त्रैलोक्य कसं आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती, परमानंद ज्यांना आपला केला त्याला आनंदाचं काय अवघड आहे सांगा. हे की नाही? भजनाला काही नाही बरं, भावगीत म्हणा, भक्तिगीत म्हणा, चालतं, भाव असला पाहिजे, चालतं. काही गणराया आहेत ना, म्हणा ना. गणपती राया पडती मी पाया, काय मागू मागणारी, काय मागू मागणारी देवी, काय मागू मागणारी, तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा शिवाय लागणारी, हेच माझं सांगणे देवा, हेच माझं मागणारी, हेच माझं सांगणे देवा, हेच माझं मागणारी. टिम 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 बारी माझं डोकं वाजलं, टिम 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 बारी माझं डोकं वाजलं, घर माझं आलं रे. बंधू येईल माहितीया फक्त भजनात नशा असा. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. तुम्ही शुद्धीत राहून कसंही देवाचं नाव घ्या चालतं, पण तुम्ही शुद्ध सोडून देवाचं नाव घ्यायचं. परिस्थिती चांगली पाहिजे देवाचं नाव घेताना, व्यसन नसलं पाहिजे शरीरात देवाचं नाव घेताना, शुद्ध अंतकरणाने पवित्र शरीराने देवाचं नाव घ्यावं. मग काय, देवाचं नाव काही पाप वगैरे देत नाही. देवाचं नाव कसंही घ्या. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो की नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेलो बघा, विचारून बघाल, जा चाल गावाला सुतक नको उगच महाराज.
मध आहे घ्यायचा नसू दिला कशाला. हा मधाचं काम आहे ते गोडवा देतोच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. फक्त शुद्ध अंतकरणाने ते नाव घेतलं पाहिजे. एकदा हरिमुखे म्हणा मग काय पुण्याची गणना. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केली जपता हरी. नुसतं भजाओ त्याला. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुभिक्ष गुच्छ मस्तकम सुनाकवीन मस्तक मनोज गर्भ मोचनम विशाल लोलचन अनंत रंग सागर नामामि कृष्णा. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सजन. काही नाही हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. एखाद्या वेळेस नाही कळलं तर टेन्शन घेत जाऊ नका. चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण अटरा ही पुराण हरिसीच गाती. हे सोपं आहे दादा. मग काय काटा जिजाबाईला रुतला त्रास पांडुरंगाला झाला. लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते गाव विस्तर सोडायची नसते महाराज बरं का. हा काटा जिजाबाईला रुतला त्रास पांडुरंगाला झाला. तो वैकुंठाचा राया पाठीमागे धावत धावत आला. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त त्रास देते मला. एवढा संसार जिनं अगतिकपणे केला तिला कसा देव भेटणार नाही. विठ्ठलाला थांबवलं हो नवऱ्याला भाकरी द्यायची म्हणून. लक्ष देऊ नाही का बरं का. साधा नाही तो विठ्ठल. त्याचं दर्शन व्हावं पण ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली, जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग करूनही पांडुरंग भेटेलच असं एवढा अशक्य असणारा विठ्ठल हिच्यासाठी थांबला. आधी तुकोबाला भाकरी दिली मग जिजाबाई पाठीमागे आल्या. गेला नाहीत विठ्ठला. अहो काटा बघायचा राहिला. त्या पांडुरंगानं जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. खरंच फार मोठ्या मनाचा आहे होतो. साधा आहे का मला सांगा. अहो आजकालची माणसं माजी सदस्य असले तरी खुर्चीशिवाय बसत नाही. जगाचा बाप होतो. थुका लावून काटा पाहिला त्यानं. त्यालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा. त्यांनीही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच राग आला. पंढरपूरची तुमची मला माहित नाही महाराज बरं का. पंढरपूरची आम्हाला एकच माहिती. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या. सीते हरभोनी जागी करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धई बुद्धई. तिला वाईट वाटलं. का हो म्हणे विठ्ठला विश्वोत्पत्ती आधी हेतवे. विश्वाची उत्पत्ती तुमची व्यासमुनी म्हणतात. अहो चंद्र सूर्य तुमच्या इशाऱ्यावर हलतं. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय. खरंच काटा दिसेना. एवढं तुम्हालाही कळतं की बसलेले मायबाप. देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमाबाई तुम्हाला. काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. नाटक हो. अहो पण कशासाठी परमात्म्या. रखमाबाई बायको लेकर अन्न अन्न करून मेली. ऐश्वर्य माझ्या पायदळीत उडवलं. सर्वस्वाचा त्याग करून स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला, त्या तुकोबावर जिनं जीव लावला, तिचं प्रेम काय असेल. काय ताकद असेल तिच्यात सांग ना मला रखमाबाई. अगं तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा ना विचार. बसलेले मायबाप किती करावं माझ्या पांडुरंगाने. माय जगन्नाथ किती करावं सांगा ना. कसलीच लाज नाही हो. पाळचकर जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपल्या काट्याला पांडुरंगाची गरजच पडली नाही हो. आपल्याला माणूसच पुरेशी आहेत. तुम्ही एवढा सुंदर सार्वजनिक गणेशोत्सव करताय. अहो कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. मी खरं सांगू, मी महाराष्ट्रात एवढं फिरते ना, एवढं फिरते.
गणेशोत्सवामुळे भांडणं झालेली 100 वेळा बघितली. या मंडपात ताईचं कीर्तन झालं म्हणून त्या मंडपात व्हायला पाहिजे म्हणून दोन्ही कॅन्सल झाली. लय बघितलं काही काय दादा, या गणपतीत लय चढाओढ चालू आहे हो. माझा गणपती मोठा का तुझा गणपती मोठा म्हणण्यातच गणरायाचे सगळे आशीर्वाद लोक घालवायला लागले. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या भव्य स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव करताय आणि याचंच फळ आहे की तुमच्या मंडपात बसायला जागा पुरत नाही. परमात्म्याने तेवढी कृपा तुमच्या भावाचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या आत्मीयतेचं फळ आहे. तो नवसात पावतो कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या विश्वासाला तो गणराया कधीच कमी पडत. अनुभव आलेली माणसं आहेत दादा, गर्दी उगच होत. अनुभवाशिवाय कुठं गर्दी होत असते का दादा? एका माणसाला अनुभव आला की 10 माणसं विश्वास ठेवतात आणि बाप्पाच्या दारात सांगताय. कीर्तनकार किती मोठे आणा हो तुम्ही, कीर्तन चांगलं होईल याची खात्री कीर्तनकारही देऊ शकत नाही. कारण कीर्तनकाराकडे फक्त बोलायचं असतं, पण ज्या व्यासपीठावर कीर्तनकार बोलतो ते व्यासपीठ, ते गाव आणि ती माणसं पुण्यवान लागतात तेव्हा कीर्तन होतं दादा. पैशाने फक्त मंच उभा करता येतो, त्याला व्यासपीठ करायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मंदिर बांधता येतं, त्यात देव आणायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मूर्ती विकत घेता येते, त्यात भाव आणायला पुण्यच लागतं. आणि हे तुमच्या पुण्याचं फळ. आदर्श घ्यावा महाराष्ट्राने तुमचा. गणेशोत्सव करावा तर पाळतच्या सार्वजनिक गणेशोत्सव सारखा करावा, नाही तर नाही केला तरी चालेल. कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक. आणि एवढ्या मोठ्या मंडपात तुम्ही पिन ड्रॉप सायलन्स ठेवताय म्हणजे अजून काय पाहिजे? टाचणी पडला तरी आवाज एवढी शांतता तुम्ही ठेवताय, अजून काय पाहिजे? माणसं समाज जास्त आहे, याच्यापेक्षा तो समाज कीर्तनासाठी पूरक आहे. नाही तर आजकाल लोकांना कीर्तनही माहित नाही हो, काही माहित नाही आजकालच्या माणसांना, काही नाही. खुशाल माणसं फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. मी प्रोग्राम करते होय रे, प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं. घाल सप्त्यात कुठं महाराजाला घालत असतात होय? लय लोक ही चित्र. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? ह्याला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे महाराज. सुपारी घ्यायला काय आमचं माणसं मारितो वय खून करीत फिरतो आम्ही माणसांची. सुपारी तू माणसं काही बोलतो, तो लोक काही बोलतात दादा. जाऊ द्या, लोकांचा कुठे विचार करता. माऊली म्हणतात, जगे आवज्ञाची करावी, जगे आवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बघ. माऊली म्हणतात, लोकांनी त्रासच द्यावा, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी तुला मायबाप मानतो. ज्या दिवशी लोक माझी प्रशंसा करतील, मी माझ्या अहंकारात तुला विसरून जाईल. त्याच्यापेक्षा एक काम करतो देवा, लोक त्रास देत आहेत हेच मागणं मागतो, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत मी तुझ्या दारात यायला कमी पडणार नाही. म्हणून लोकांनी त्रास दिलेलाच बरं देवा. म्हणजे मला कळलं ना, ही माणसं माझी, माझा फक्त तू आहेस. त्याच्यासाठी लोकांनी त्रास द्यावा, सख्या सोयऱ्यांनी कामापुरताच वापर करावा. तुम्ही एवढा सुंदर सोहळा करा, अख्खीच माणसं चांगलं म्हणतील असं नसतं दादा. 2-4 तरी वाईट बोलतातच, 2-4 तरी म्हणणार. हिथलंच वरण भात खाणार, हिथंच जाता जाता म्हणणार. तिचं काय असते, लोकांचं खायचं लोकाला द्यायचं. लोक येते महाराज बरं का, ती काहीतरी वाईट बोलणारच. कुणी म्हणलं की नाही चांगलं, अहो 9 दिवसाचा सोहळा करतात ही माणसं. श्रीमद भागवत आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, काकडा आहे, संकीर्तन आहेत. अजून काय पाहिजे गणरायाला? तो गणराया सुद्धा आनंदानं नाचत असेल, त्याला सुद्धा वाटत असेल भाग्य आहे माझं, मी बाळज मध्ये आहे, एवढा सुंदर सोहळा मला माझ्या डोळ्यानं बघायला भेटतो. काय पाहिजे अजून देवाला? तरी भक्तिभावानं पुजलं बास झालं. थोर प्रेमाचा बुकेला आजी दुष्काळ तयाला, त्याला काही लागत नाही. त्याला वाटतं फक्त लेकरांनी मला मायबाप मानावं, तास तो सगळं राखायला तयार आहे. फक्त त्याच्यासाठी एकच आहे, हे मन तिथं गेलं पाहिजे. मना इतकं बेकार काही नाही. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे जित्री हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मधुनो मरुत मा मधो मरकटो मत्स मगार्दस चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, माणसं म्हणतात मला माहित नाही, माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं लागतं, कुठं पडतं ते त्याला माहित आहे. मध्ये जातंय, बाजूला राहतंय, सगळे अक्कल असते त्याला. काय
ती मात्र एवढं बायकोला मार मार मारतं पेल्यावर, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय, पिलं ना टोपल्यावर शेळीच्या लेण्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती, गोड लागतात खा. खाईल का ग मा? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणील येडाय का मी लेण्या सगळं कळतो. त्या नाटक फक्त अटेन्शन सीकर आहेत ही माणसं. यांना फक्त लोक माझ्याकडे कशी बघतात ह्याचं वाट बघतात. कळत कसं नसते, सगळं कळतंय. आणि ती डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. जबर स्वतःला अक्कल येत नाही की आपल्यामुळं कुटुंबाचं वाटोळं व्हायला लागलंय, तर ही दारू सोडित नाही. ती अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र विकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते. आणि असं झोपीत दिलं असतं रातचं. ही म्हणली असती चांदवारा लय त्रास आहे रे ह्यांना. आणि मला एक सांगा, तुम्ही असलं वागून पुढच्या पिढीला काय शिकवणार आहेत? आता ही म्हातारी माणसं नुसती तोंडवर करून म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरवाया गेली. तुम्ही काय केलं याचं डोकं आहे तुम्हाला? म्हातारपणात मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाचे. एवढी पोरच वाया गेली आहे का नाही? काय बाबा, आता या म्हाताऱ्या बाई कसं दारात बसल्या बसल्या, आजकालचे काय पोरीतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं होय ग मा. पण तू आता काय करती? तू आता मिसरी चोळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, ह्याचा विचार केला का तू? हातभर वास त्या मिसरीचा, तसल्याच तोंडानं त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाचं मचा मचा मुख घेती. काय वाटत असेल त्याला? त्या बिचाऱ्याला काय म्हणा येत नाही, तुम्हाला सांगितलं असतं त्यानं महाराज. बरं काय काय ज्ञान शिकवणार तुम्ही पुढच्या पिढीला? आणि बघा, छोट्या छोट्या गोष्टी गांभीर्यानं घ्या. आपल्या लेकरांसमोर आपण कधीच आपल्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही. का करायचा? तुमचा नवरा आहे ना, तो त्याचा बाप आहे ना, त्याच्यासाठी पांडुरंग आहे तो. तुम्ही त्याची इज्जत काढली, त्याच्या नजरेत काय त्याची इज्जत राहणार आहे? आपल्या लेकरांना आपल्या सासू-सासऱ्यांविषयी कधीच वाईट सांगायचं नाही. ते नसताना लय प्रमाण वाढलं हो तुमचं. खुशाल लेकराला म्हणता तुझी आजी लय बाराची आहे, तुला काय करायचंय? अरे त्याची आजी आहे, ती कशी काय असं ना, ती घेईन ना समजून. आणि तुम्ही काय अपेक्षा करताय? तुम्ही तुमच्या लेकराला तुमच्या सासूला भेटू देत नाही, उद्या त्याचं लेकरू झाल्यावर तुम्हाला भेटू देणार आहे ते? अगं कर्माचं फळ भेटतं ग माय, विचार करत जा. आणि तुम्हालाही सांगते, लेकरांसमोर आई माईवर शिव्या देत जाऊ नका. काय संस्कार देताय रे लेकरांना? विनोद बाजूला ठेवा. वयात आलंय तुमचं पोरग. 4 माणसात जेव्हा पिऊन पडता ना तुम्ही, जेव्हा खांद्याला हात देतो ना तुमचा पोरगा, आणि जेव्हा 4 माणसं त्याच्या समोर तुमचा अपमान करतात ना, रडता येत नाही त्याला, पण याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असं नाही. पोरग जिवंतपणी मरतं जेव्हा त्याच्या बापाला त्याच्या देखत कोणीतरी बोलतं. हे तुम्ही कशाला हाताला उडवून घेताय? तुमच्या व्यसनामुळे तुम्ही तुमचा बाप पण हरवताय रे. प्रतिष्ठा आहे तुमच्या घरात तुमची. तुमचं लेकरू पांडुरंग समजताय तुम्हाला. तुमच्या व्यसना तुम्ही तुमच्या बायकोला त्याच्या डोळ्या देखत मारताय, त्याच्या आईला. तो काय तुम्हाला देव मानणार आहे? देव असली कामं करतो का? आणि पुन्हा म्हणता लेकरांना मला सांभाळलं नाही. अरे तुझं वागणं बघ ना, तू काय केलं लेकरांसाठी? आणि तुमच्या भांडणात आहे ना, तुमचं काहीच जात नाही. तुमची अर्धी लाकडं मसनात गेल्यात, काय राहिलं तुमचं? सगळं बघितलंय तुम्ही. तुमच्या भांडणात तुमचं काहीच जात नाही. नवरा बायकोच्या भांडणात जर वाईट कोणाचं होत असेल तर ते फक्त घरातल्या लेकरांचं, त्यांच्या डोक्यावर परिणाम पडतो, बाकी कोणाचं काहीच जात नाही. कशाला असल्या भानगडीत पडताय? घ्या ना ज्ञानेश्वरी हातात, घ्या गाता हातात. अरे ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंती नाही, गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखं वैभव नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं सांत्वन नाही, आणि पांडुरंगावर ठेवलेल्या विश्वासासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही. या गोष्टी स्वीकारा ना. सगळ्यात मोठी श्रीमंती हातात ज्ञानेश्वरी, सगळ्यात मोठं वैभव गळ्यात माळ, सगळ्यात मोठा स्वाभिमान कपाळाला गंध, सगळ्यात मोठी सात्विकता दारात तुळस, आणि सगळ्यात मोठा आनंद पांडुरंग मायबाप. काय पाहिजे आयुष्यात अजून? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबा. तो राहतो अजून काय पाहिजे? कशाला नाही त्या भानगडीत पडताय? या दुनियाच्या नादी लागू नका.
ही लोक सुखालाही नाहीत आणि दुखालाही नाहीत. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. अरे करू काय आता? मधला कलर सगळ्यांनाच कुठून आणायचा आम्ही? अवघड आहे ना लोकांचं. लोक जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. मला विचारा ना, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात नेवळाट होतं, काय कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं येड्याला, नाचू नाचू जिरीवलं. अरे करू काय? कसू तरी जगू देत जरा. समाजाचा विचारच नाही करायचा बघा. अनंत वाचाळ बरळती कैसे निघू पाळ पावे हरी. आम्ही फक्त देव माझा मी देवाचा हेच डोक्यात ठेवायचं. करा ना विचार. ह्या मनाला स्थिर करायची ताकद जर त्या भगवंतात आहे. अहो तुला पाहिलं नसतं देवा, तर देवासारखं कोण गोड आहे? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. तुला पाहिलं देवा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली, आपोआप माझं मन तुझं झालं. तुझ्यासारखं देखणं कोण आहे सांग ना? कसंही गोड आहेस रे तू. तेरा रविंदे मुखारविंदे विनिवेशयन् वटस्य पत्रस्य पुटेशयान् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चली आना प्रभु जी चली आना. आमच्यासाठी आला हे आम्हाला माहित पाहिजे. खरंच तुझ्यासारखं देखणं कोणी नाही. नुसता देव समोरून यावा ना तरी गवळणी म्हणतात. काली काली आले गो काली काली आले गो फंदे क्यों ना हमें जिंदा रहने दे मुरली पापा. हमें जिंदा रहने दे मुरली सबके सामने आया ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक मीठे मीठे बहना तुम्हीं को मुबारक. ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक मीठे मीठे बहना.
एवढा गोड देव भेटलो कशाला दुसरीकडे मन जात आहे. पण ती गोड आहे हे कळायला दुसरीकडनं मन हटलं पाहिजे महाराज. आम्हाला भलतच गोड लागतंय. आता काय त्या गोडाचं सांगावं आम्ही तरी तुम्हाला. चुकीचं गोड लागलं ना येडका मदन केवळ अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. नजर बुद्ध जबर मोठे ग बाई घाली भक्त लागले नागराला 60 पोरे झाली. भक्त लागले नागराला 60 पोरे झाली. बुद्ध जबर मोठे देवाजवळ मन जाऊ देत. देवाजवळ मन जायला ह्या भूताला मारलं पाहिजे. ह्या याडक्याच्या नादी नाही लागलं पाहिजे. नाथ बाबाचं मत आहे. मग माझं मन देवा तुझ्या चरणी येतं. आणि एकदा तुझ्या चरणी माझं मन आलं माझ्यासारखं आनंदीच नाही. किती मन बेकार. माकडाला दारू पाजली लक्षात आहे ना. लक्षात ठेवीत जा माझ्यासारखा. माकडाला दारू पाजली. दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळत. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल आहे. जसं देवा तुला पाहिलं ह्या मनाला स्थिरावता आलं. आणि जसं माझं मन स्थिरावलं काय सांगू देवा तुला माझी अवस्था. अवघेची त्रैलोक्य आनंदाची तुम्ही मनाला समजून काय सांगितलं. मी मनाला सांगितलं येड्या दुसरीकडे जाऊ नको. तुला दुसरं कुणी सुद्धा नाही. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ मी मनाला समजून सांगितलं. मना माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. त्याला सांगितलं हा एकच देव तुझा आहे. देवाच्या पलीकडे तुझं कुणी. त्याला सांगितलं सांगडे बांधारी बांधारी भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची. त्याला सांगितलं हा मोरयाच्या दारी ठेव मस्तक चरणावर. एकदा उभा राहा. उभा म्हणजे 2 पायावर उभा नाही बरं का. उभा म्हणजे सावध. उभा म्हणजे काय सावध. मग बघा आपण म्हणतो देवाची हे उभा. उभा म्हणजे सावधतेनं उभं राहा. आणि सावध म्हणजे काय सत्य कळणं. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली भय आमची अवस्था. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मला खरं कळणं म्हणजे उभा राहणं.
आणि एकदा मला खरं कळलं की मी वैराग्य स्वरूप म्हणे वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. आणि ज्यांना घाई आहे घरी जायची बसा बसा. नाही त्यांनी पटकन उठा आणि घरी जा, मस्त झोपा. सकाळी उठाल याची गॅरंटी मी देणार नाही, तुम्ही झोपा फक्त महाराज बरं का. किती घाई कराल रे. आणि पुन्हा माणसं म्हणतात देव, मी काय म्हणते उभा राहायचं आणि तुम्ही काय. हीच फरक आहे आपल्यात. अहो संतांना आयुष्य गेलं तरी कळत नव्हतं संसाराचं. आपण दर्शनाला आलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव म्हणजे दर्शन झाल्या निघा येते महाराज बरं का. आपण गाडी वळवूनच ठेवतो मग तेवढं देवाच्या दारात दम निघू ना आपल्याला, तेवढा तरी धीर कशाला. असलं वागून पुन्हा माणसं म्हणतात अरे वेड्यांनो वेळेत की काय. कीर्तन वेळेतच संपत असतात, कीर्तनाला वेळच असते प्रत्येक, ते काही पुढे जात नसतं. पण देव तुमचा संयम बघतो की नाही. पण उठायचं तर बिंदास उठा, माझं काही मत नाही त्याच्याविषयी. फक्त विचार करा प्रत्येक गोष्टीचा आणि मग देवाला दोष देत जा, हो की नाही. तुम्हाला माहित आहे आता संपत आलंय कारण तुमची रोजची सवय. तुम्ही 9 दिवस तेवढं तर केलंय महाराज बरं का. तुम्हाला माहित आहे कधी संपत, तुम्ही त्या हिशोबावर आता संपत आलं ते आम्हालाही कळतं की आलंय संपत ते. पण स्थिर असणं आपल्या गावाची शोभा राखणं आपल्या हातात असतं. त्यामुळे विनाकारण उठायचं असेल तर एकदाच उठा, पुन्हा पुन्हा 100 वेळा नाही. तुमच्या पाया पडते कीर्तनाचं. तुमच्यामुळे कीर्तनाला विक्षिप्तपणा येईल हे मला चालणार नाही माझ्या कीर्तनामध्ये. त्याच्यामुळे उगा दुर्व्यवहार नको. चला या विषयात म्हणून देवा उभा राहणं म्हणजे सावध होणं, वैराग्य चैतन्यमय होणं म्हणजे जन्ममृत्यूचं बंधन टाळणं. अवली म्हणतात म्हणे वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जाती क्षणी देवाची झाले. ज्याच्या मनात आणि मुखात भगवंत आहे ते शरीर राहात. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं. 24 वर्षाची पोरगी मी, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन. फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, फक्त माऊलींना माय मांडलं, पांडुरंगाला बाप म्हटलं, गणराया चरणावर मस्तक ठेवलं. आम्ही फक्त भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवानं इतकं मोठं केलं, आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून काय काय. गळ्यातली माळ कपाळाचा गंध जर माणसाला देव करत असेल तर काय हरकत आहे गळ्यात माळ आणि कपाळाला गंध लावायला. खूप ताकद आहे या माळेत, खूप. घालून बघा. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याणच फक्त माऊलींना कळू दे. हे लेकरू माझं आहे. खूप ताकद आहे या ज्ञानेश्वरी, खूप ताकद आहे या गाथ्यात, खूप ताकद आहे या मंडपात. अनुभवा फक्त. तेव्हा मी उभा राहिलो, तुझ्या दारी आलो आणि मी सावध झालो. इतका सावध झालो की मला कळलं हे शरीर नाशिवंत आहे, आत्मान परमात्म्याचं मिलन खरं आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्या दारी आलो देवा, हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तुझा आहे एवढंच खरं आहे, बाकी मी काहीच नाही माझं. मीरा आपकी कृपा से सबका हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है. कोणीतरी विचारलं, खायची पंचायत होती, आज काय खावं कळत नाही. माणसं विचारत नव्हती, आज मागं पुढं फिरतात. कस काय. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मी काहीच करत नाही, काहीच नाही. समाजानं किती त्रास द्यावा, सोयऱ्याधाऱ्यांनी किती पाय खेचावे, लोकांनी माझ्या अपयशाची नजर रोखून वाट बघावी आणि भगवंतानं माझ्या मस्तकावर हात ठेवावा. प्रत्येकाच्या डोळ्यात देखत अपयशाला यश करायची ताकद माझ्या मनगटात येईल. फक्त भगवंतानं माझ्या मस्तकावर हात ठेवावा, मला उभा करावा. मी सावध होईल. तो कधी करेन जेव्हा तुम्ही भजन कराल,
जेव्हा तुम्ही मायबाप म्हणाल देवाला, करायचं भजन, देवाने सांभाळावं असं वाटतं ना, दोन्ही हात वर करा, मोकळे व्हा. हात वर करायचं म्हणजे देवा मी मोकळा आहे, मला काही बंधन नाहीये तुझं भजन करायला. दोन्ही प्रेमाने. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना खाली कोणी घ्यायला सांगितले? खाली हात घ्यायला मी सांगितले? असं काय, घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची, एवढाच हट्ट आहे तुमचा माणूस बरं का. पण तुम्हाला मी एक खरं बोलू का दादा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद कीर्तनात असते, माणसात. पांडुरंग वाळवंटात गेल्यावर तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचा भाव बघूनच दर्शन देतो. त्यामुळे सावध व्हा, उभे राहा, करा विचार. हे सगळं खोटं आहे. नावलौकिक, समाज प्रतिष्ठा सगळं खोटं आहे. खरं एकच आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. एवढंच खरं आणि एवढंच खरं मला आनंदी करतं. मग मला गणरायांचा जन्म करायचा आहे, मला गणरायांना अस्तित्वात माझ्या आणायचं आहे. आता दंतकथा सगळ्यांनाच माहित आहे, पार्वतीचा मळी काढला मग गणपती केला. मी तुम्हाला शास्त्र सांगते, भक्ती म्हणजे पार्वती आणि विश्वास म्हणजे महादेव. शास्त्र सांगतं भक्ती म्हणजे पार्वती, विश्वास म्हणजे महादेव. जेव्हा विश्वासाचं भक्तीशी पाणीग्रहण होतं त्यावेळी वैराग्य जन्माला येतं, आणि वैराग्य म्हणजे गणपती, चैतन्य म्हणजे गणपती. आणि जेव्हा वैराग्य आयुष्यात येतं तेव्हा बुद्धीला, ज्ञानाला काहीच कमी पडत. म्हणून देवा, हा वैराग्य गणपती माझ्या आयुष्यात आणायचा असेल तर मला भगवंतावर विश्वास आणि भक्ती ठेवली पाहिजे, आणि त्याच्यासाठी माझ्या मुखात नाव त्याचं पाहिजे. विठोपाय रखुमाई
पुणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. आता मात्र मी शोभू नये, आता मात्र मी नावलौकिकाच्या जोगात आहे, आता मात्र मी सुखी आहे, कारण तू मला उभं केलंयस, सावध केलंयस तुझ्या नामचिंतनाने. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज या पाळसमध्ये गेली 87 ना 78 उलट केलं सॉरी 78 वर्ष चालू असलेला हा सोहळा, गणरायाच्या 9 दिवसाच्या या सोहळ्यामधला माझ्याकडे आलेला हा नामसंकीर्तन सोहळा खरंच माझं परम भाग्य. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. या नवसाच्या गणपतीच्या चरणाशी थोडी थोडी का होईना मला कीर्तन सेवा करता आली. हे माझं भाग्य आहे की मला या गणरायाचं दर्शन घेता आलं, जो अखंडितपणे नवसाला पावणार आहे. त्यामुळे खरंच मी भाग्यवान समजते स्वतःला. हा सुंदर सोहळा माझ्या पदरात पडला आणि हे व्यासपीठ माझ्या पदरात पडलं. सुंदर टाळकरी आज ही लहान लहान मुलं एवढ्या आनंदाने इथं कीर्तनाला साथ देत आहेत. ही लेकरं पुढे जाऊन पैसा कमावतील, प्रसिद्धी मिळवतील याची खात्री आहे, पण ही लेकरं पुढे जाऊन धर्माचं नाव लौकिक करतील हा विश्वास मात्र मी तुम्हाला देते. यांच्यामुळे धर्म टिकून आहे, यांच्यामुळे संप्रदाय टिकून आहे. चरणावर साष्टांग दंडवत. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे व्यासपीठावर आहेत. लहान लेकरापासून वृद्धांपर्यंत सगळे व्यासपीठावर आहेत. मोठी माणसं व्यासपीठावर आहेत. सगळी अनुभवी माणसं आहेत. चरणावर साष्टांग दंडवत सर्व गायनाचार्यांच्या. अगदी सामर्थ्याने परमात्म्याने त्याचं गोड नाव अजून गोड करायची ताकद तुमच्या कंठात केली. अजून भगवंताने काय कृपा करावी. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण पांडुरंग महाराज. आमचे पांडुरंग महाराज कीर्तनाला कायम असतात, पण मला जरा थोडं लक्षात राहत नाही महाराज बरं काय. आमचे पांडुरंग महाराज चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला, शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद पांडुरंग दादा तुमच्या हातात आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हाला. असेच गणराया तुम्हाला वृद्धिंगत करे माऊलींची प्रार्थना. त्याचबरोबर हरिभक्त परायण गोपाळ महाराज. तसं अवतार एकच आहे, नाव वेगळे आहेत महाराज बरं का. पांडुरंग काय, गोपाळ काय. गोपाळ महाराज चरणावर साष्टांग दंडवत. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करो, तुम्हाला असंच व्यासपीठ मिळू माऊलींची मी प्रार्थना करते. विणकरी दादा असतील, चोपदार दादा असतील, प्रत्येक माणूस जो खारीचा वाटा या सोहळ्यात घेतोय, मी त्या विघ्नहर्त्याची साक्ष देऊन सांगते, तो सुख करता त्या प्रत्येकाच्या आयुष्यात अमाप सुख देणार हा विश्वास माझा आहे, जो त्या गणरायाची सेवा करतोय. चरणावर साष्टांग दंडवत. प्रत्येक चोपदाराच्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या, व्यासपीठावरील प्रत्येक, हे सगळे आता स्वयंसेवक सुद्धा असतील, ह्या सगळ्या पोरांच्या सुद्धा. पोरं असल्याशिवाय कार्यक्रम भारदस्त दिसत नाही बघा. महाराष्ट्रातले 90% सप्ते आजही तरुणांच्या जीवावर आहेत. पंक्ती वाढायला, पत्रवाड्या उचलायला, महाराज आणायला, न्यायला पोरांशिवाय शोभा. आणि जोपर्यंत तरुण धर्माला जागा आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र उच्चांकावरच आहे, जोपर्यंत आमच्या तरुणांच्या मनात धर्माविषयी, भगवंताविषयी प्रेम आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या उत्कृष्ट सिस्टीम, साबणे साऊंड, अगदी गोड सुंदर आवाज ज्यांनी दिला, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी सुंदर कीर्तनाला पूरक असा आवाज साऊंड सिस्टीमला लावणं हे त्याच माणसाला जमतं ज्याला संप्रदायाची जाण आहे, कीर्तनातलं कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच कौतुकास्पद शब्द आहेत की तुम्ही गोड सुंदर सेवा दिलीत कीर्तनासाठी. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर हे सगळे कॅमेरेवाले, बिचारे या कॅमेरावाल्याचं लय अवघड असतं. हे अख्ख्या जगाचे फोटो काढतात, ह्यांचाच फोटो घरात नसतो महाराज बघा. ते सगळ्याच काढतात ना. केशव बाबा सांगतात बघा, कॅमेरा त्याचं नावच आहे कॅमेरा. क्या मेरा सब तेरा बरं का. तर ते स्वतःच्याकडे काही नसतंच महाराज. त्यामुळे यांच्यामुळं, यांच्या लेन्समुळं आम्ही घराघरामध्ये पोचतो, म्हणून यांच्या देखील कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सगळे, तुम्ही नसते आले टमटमनी तर मी कुणाला बोलले असते महाराज बरं का. तुम्ही एवढे टेम्पो, टमटम, टू व्हीलर, अहो त्या रस्त्याने येताना बघू चालायला जागा नाही हो. त्या पाळतच्या पाठीमागं 2-4 किलोमीटर रस्ता खराब आहे, पुलाचे वगैरे कामं चालू आहेत. मी म्हटलं एवढी माणसं चाललेत कुठं, इथं आल्यावर कळलं आपल्याकडेच यायला लागली होती सगळी महाराज बरं का. त्यामुळे खरंच कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं. अगदी पंचक्रोशीतून, तालुक्यातनं, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे बघा ना तुम्हाला केवढ्या भाषा येतात आहे की नाही. आमच्यापेक्षा लय धनवान आहेत तुम्ही. आंध्र प्रदेश जवळ आहे तुम्हाला, कर्नाटक जवळ आहे तुम्हाला, राहताय तुम्ही महाराष्ट्रात, म्हणजे सगळं परिपूर्ण आहे, सगळ्या संस्कृतीने परिपूर्ण आहात तुम्ही. म्हणून खरंच तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. अशीच परमात्म्याची सेवा तुमच्या हातून घडो आणि अशीच
या पाळतच्या गणेशाची कृपा तुमच्या गावावर अखंडितपणे राहो ही चरणावर प्रार्थना करते. गणरायाच्या सुंदर सोहळा करताय तुम्ही. तुम्हाला प्रत्येकाचे मनस्वी आभार. चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. बोलता बोलता 5 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. माझ्यासोबत आणि श्रद्धा गोड कीर्तन करते तिचे देखील मनस्वी आभार. बरीच माणसं म्हणता तुम्ही काय फुकट कीर्तन करता का, मोठे मोठे पाकिटं घेता, हां तुमचं ज्ञान कशाला ऐकायचं महाराज. बरं काय आम्ही पाकिटं घेतो खरं, पण करतो काय हेही विचारा. मी शिवलीला पाटील 1ही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, सरकार अनुदान ट्रस्ट आमदार खासदार मंत्री असलं काहीच नाही. फक्त तुम्ही जे कीर्तनाचं आम्हाला मानधन देता या मानधनावर माझी स्वतःची शिक्षण संस्था आहे, त्यामध्ये सामर्थ्यानं 150 पोरी सांभाळते मी आज. तेही सगळं तुमच्या मानधनावर. बघा माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे, बघावी अशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. स्कूल बसपासून आरो सोलर सगळं सगळं काही आमच्या शिक्षण संस्थेमध्ये आहे. बेसिक शिक्षण तर आम्ही देतोच, म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स CBSE SSC सेमी इंग्लिश मीडियम मराठी मीडियम हे तर आम्ही शिकवतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं विष्णू सहस्त्रनाम गीता ज्ञानेश्वरी संस्कृत व्याकरण मराठी व्याकरण विचारसागर ज्ञानेश्वरी हरिपाठ भजनी मालिका कीर्तन गायन पेटी वादन हे देखील आम्ही सगळं शिकवतो आणि हे प्रामुख्याने शिकवतो. म्हणून लक्षात ठेवा महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. एखादं चुकलं म्हणून सगळ्याला त्याच पारड्यात बघायचं नाही. आणि कसं असतं ना, कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतं. व्यक्तीला भेटल्याशिवाय जोश करायचं नाही. म्हणून चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या संपदावर तुम्ही विश्वास ठेवता आणि त्याच विश्वासामुळे आम्ही येतो उभा. सगळ्यांचे मनस्वी आभार. व्यासपीठावरील समोर बसलेली माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण अगदी लेकीचं कीर्तन कौतुकानं ऐकावं तसं तुम्ही कीर्तन ऐकलं. तुमच्या मनाच्या मोठेपणाला साष्टांग दंडवत. सेवेला विराम. ज्ञानेश्वर गणपती बाप्पा मोरया मोरया. भजन करी सगळे गाडवा होतो. डोक्याच्या बाहेरची गोष्टी होते.